हाय हॅलो नमस्कार। थंडीचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये इतके फ्रेश मस्तपैकी गाजर आलेत ना, त्याच्यामुळे गाजरच्या हलव्याची रेसिपी तर झालीच पाहिजे ना। खूप सुंदर सोपी नेहमीप्रमाणे कमीत कमी साहित्यातली झटपट होणारी अशी गाजरच्या हलव्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। इतकी सुंदर टेस्टी आहे ना, त्यामुळे नक्की ट्राय करा ह्या थंडीमध्ये हा गाजरचा हलवा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। कशी बनवली आहे गाजरच्या हलव्याची ही रेसिपी ती इथे मी फ्रेश अशी एकदम मस्तपैकी मोठी जाडी अशी जरा गाजर घेतलेली आहेत। 1 किलो गाजर घेतलेली आहेत। 1 किलो गाजराचा मी सगळा हलवा इथे दाखवणार आहे। पहिले आपण सगळी त्याची सालं काढून घेऊया। स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तरीसुद्धा आपण ही सालं काढून घ्यायची आहेत। जर तुम्हाला डायरेक्ट वापरायचं असेल तर स्वच्छ पुसून बिसून अगदी व्यवस्थित अशी ती घ्यायची। आता त्याच्या पाठचा देठ आपण कापून मग ती आहे ती किसून घ्यायची आहेत गाजरं। गाजर किसताना सुद्धा आपण असं एकदम बारीक नाही, त्याचा किसणीचा जो जाड भाग असतो त्या भागाने आपण ही गाजर आहेत ते किसून घ्यायचे आहेत। सगळे गाजर असं इथेच मी सगळे किसून घेते। गाजर घेताना अशी एकदम लालसर अशी घ्यायची, त्याच्यामुळे ना हलव्याला कलर पण खूप छान येतो। आता एका भांड्यामध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून तूप घेणार आहे, कारण का आपण 1 किलो गाजरचं करतोय त्यामुळे तुपाचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे मी। त्याच्यामध्ये गाजराचा जो काही आपला किस आहे तो सगळा आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आधी आणि एक 10 मिनिटं छानपैकी आपल्याला तो परतवून वाफवून घ्यायचा आहे। तुपावरती थोडासा असं परतवून घ्यायचा तो आणि मग झाकण ठेवून एक 10 मिनिटाची त्याला वाफ काढून घ्यायची आहे। हे बघा 10 मिनिटांनी आपण फक्त 10 मिनिटच वाफ काढून घ्यायची आहे। आता काय आपल्याला परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पुढची सगळी प्रोसेस आहे ती आपल्याला अशीच करायची आहे। आता परत एकदा सगळं हलवून घेते। आता इथे साधारण 1 किलो गाजरासाठी इथे मी मेजरिंग कपचे 3 कप दूध घेतलेलं आहे, म्हणजे अर्धा लिटर आणि त्याच्यावरती 1 कप असं ते साधारण सगळं दूध झालेलं आहे। आता ते सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता त्याच्यामध्ये मी खवा टाकून घेते। खवा इथे मी 200 ग्रॅम खवा घेतलेला आहे। खव्याने ना आपल्या हलव्याला टेस्ट पण छान येते आणि त्याला जो आपल्याला घट्टपणा आणि जे काही टेक्स्चर पाहिजे असतं ते खूप छान येतं, त्याच्यामुळे खवा आवर्जून टाका। नाहीतर दूध नुसतं वापरून जर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला भरपूर वेळ तो घट्ट करायला वेळ जातो, खव्याने पटकन घट्ट होतो, त्याच्यामुळे खवा टाका आणि टेस्ट खूपच छान येते। आता इथे मी 200 ग्रॅम खवा टाकलेला होता। इथे मी मेजरिंग कपचं 1 कप साखर टाकलेली आहे। एवढा गोडपणा खूप होतो, नाहीतर अति गोड जर तुम्हाला म्हणजे जास्त गोड पाहिजे असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी चालेल, पण एवढं साखरेचं प्रमाणाने गोडपणा जो खूप बरोबर अगदी परफेक्ट येतो, कारण का खव्याला पण जरासा गोडपणा असतो, त्याच्यामुळे खवा असेल तर साखरेचं प्रमाण हे एवढं भरपूर आहे। आता साखर आपली टाकून सगळं मिक्स करून झालं आहे। मी 1 टीस्पून इथे वेलची पावडर टाकलेली आहे, ती ऑप्शनल आहे। जर तुम्हाला नाही आवडत असेल हलव्यामध्ये तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल, पण एक चव चांगली येते म्हणून मी टाकलेली आहे। आता जसं त्याला शिजत राहील तसं त्याला आता कड येतात, तो फक्त मध्ये मध्ये प्रत्येक वेळेला ढवळत राहायचं। आता झाकण ठेवून द्यायचं नाही, आपल्याला असाच तो शिजवायचा आहे। आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे। इथे मी बदाम, काजू, पिस्ता, बेदाणे असे सगळं टाकून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे काही तुम्हाला ड्रायफ्रूट्स पाहिजे ते सगळे तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता आणि फक्त एकच आहे की तो त्याला घट्टपणा येईपर्यंत फक्त मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे, कंटिन्युअसली ढवळत राहायचं नाही आहे, अगदी मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे। साधा सोप्पा अगदी हलवा आहे, पण खायला इतका टेस्टी असा तो बनतो ना, त्याच्यामुळे आवर्जून करा। हे बघा अशा पद्धतीने त्याला त्या घट्टपणा आलेला आहे। ह्याच्याहून घट्ट तुम्ही करू नका, कारण का आता इथे मी गॅस बंद केलेला आहे। जसा तो गार होईल तसा त्याला घट्ट अजून तो होत जाईल। जर तुम्ही शिजवतानाच अजून घट्ट केला तर मग नंतर एकदम सुका सुका लागेल, जो त्याला एक सॉफ्टनेस पाहिजे असतो तो येणार नाही, त्याच्यामुळे तो एकदमच अगदी सुका सुकासा लागेल। त्याच्यामुळे आत्ताच एवढ्याच ह्याच्यावरती आपण गॅस बंद करायचा आणि असंच त्याला गार करायचं, त्याने जो त्याला अजून घट्टपणा आणि जी म्हणजे टेक्स्चर पाहिजे असतं ते खूप छान येतं। आणि अशा पद्धतीने सुंदर असा आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे। साधा सोप्पा आणि खायला खूप टेस्टी असा गाजरचा हलव्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडली तर। चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसोबत।